नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात माता पित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. जर तुम्ही कोणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. खाजगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघड करू नका. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुमच्या नियमित कष्टाचे आज चांगले चीज होईल. वृषभ राशी. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. तुमच्या प्रियकर अथवा प्रियसीने केलेल्या शेरीबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. मिथुन राशी. आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो. म्हणून आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या पालकासोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. तुमचे प्रेम असफल ठरेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. कार्यक्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. कर्क राशी. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल तुमचे कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. मित्राच्या मदतीने आर्थिक अडचण सुकर होईल. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. सिंह राशी. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्हाला आज गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील.
गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. या राशीतील जातक वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील, परंतु त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. कन्या राशी. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होईल. अचानक प्रणयराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक. आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. तूळ राशी. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात तर ऐनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे, हे आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती येईल. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. वृश्चिक राशी. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी व्हाल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे, जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यवसाय. एकही आज व्यवसायात नफा कमवू शकतो. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येईल. विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. धनुराशी. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका.
जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकाल. प्रवासाच्या संधी तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आणतील. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट आणि चोख असू द्या. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील. मकर राशी, व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, पण संयम सोडू नका. शक्य असेल तर लांबचा प्रवास करणे टाळा. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीच कमकुवत बनवेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करेल. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. कुंभ राशी, कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. मीन राशी, कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. तुम्ही भारावून जाल. तुम्ही तुमचे काम चोख केलेले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.